हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज ही काहीतरी नवीन ट्राय करायचा प्रयत्न करते, नवीन लुक आणि घरच्या घरी म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये. सो मी मम्माची नॉर्मल साडी घेतली आणि तिचा मी असं काहीतरी केलेला आहे प्रकार रीलवरती बघून, ठीक आहे. सो मी आत्ता अजून रेडी नाही आहे प्रॉपर, बट मी ट्राय करते फिनिशिंग देण्याचा किंवा प्रॉपर लुक ट्राय करायचा. सो बघूया. माझ्याकडे ज्वेलरी इनफ अशी नाही आहे. स्टील आय एम गोन ट्राय, जसं मला जमेल, जसं मी नेहमी ट्राय करते तसं करायचं. सो आता मी रेडी व्हायला घेतलं आहे. जस्ट वाजले असतील 3:30-4 वाजले असतील. सो आपल्याकडे इनफ असा आय गेस टाईम आहे जर आभाळ नाही आलं तर. थोडेसे हेवी करायचा विचार आहे माझा. सो मी दाखवेलच, मी काय करायचा प्रयत्न करते. ओके, सो मी थोडं हलकंसं रेडी व्हायला घेतलेलं आहे. आय जस्ट अप्लाइड माय प्रायमर. सो जो लुक असेल तो आपला फ्रंट असणार, बॅक दिसणारच नाही आहे. जी व्हिडिओ असेल ती नॉर्मल अशी फ्रंटने असेल, साईडने असेल असं, बट बॅकने काहीच नाही. बिकॉज बॅकला फिनिशिंग नाही देऊ शकत. कसंही काही केलं, केवढंही केलं तरी ते साडीचं मी जे काही केलं आहे ते केलं आहे. वेगळ्या पद्धतीची नेसायची ट्राय केलं आहे. सो या लुक ॲट माय ब्युटी बोन्स. इट्स लुक सो 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 सेक्सी. आय एम जस्ट ऑब्सेस्ड. म्हणजे देवाने जर मला बनवलं आहे तर एकदम परफेक्ट बनवलं आहे. जस्ट लुक ॲट माय आयज, लिप्स, नोज, ब्युटी बोन, बॉडी शेप, हेअर कलर, आयब्रोज सगळं परफेक्ट आहे. म्हणजे एवढं, म्हणजे मला असं वाटतं मला बनवायला देवाने ना स्पेशल टाईम घेतलं असेल, स्पेशल कारागिरी केली असणार माझ्यावरती अशी. सो त्याच कारागिरीवरती मी थोडंसं वर्क करते. त्या कारागिरीची मी थोडीशी वाट लावली आहे. फोन बघून डार्क सर्कल्स वगैरे आलेले आहेत खूप जास्त मला. सो ते आपण फाउंडेशनने हाईड करूया. हाला मी मेकअप जास्त करत नाही, म्हणजे यु नो काही लोक थर्स आठवतात. कन्सिलर, ब्राउन्झर, फाउंडेशन, कलर करेक्टर, XYZ. आय नो, म्हणजे ते करतात, ते गरज असते किंवा म्हणजे फिनिशिंग येतं छान. बट मला असं वाटतं की माझ्या कॅमेरामध्ये किंवा इफेक्टमध्ये मला एवढं गरज नाही पडणार. सो दॅट्स वाय मी फक्त फाउंडेशन आणि पावडर अप्लाय करते. ह्याच्या व्यतिरिक्त हे जास्त मला असं तेच लावते तर मला ते कसं तरी होतं, चावतो फेस माझा. मला नाही असं कम्फर्टेबल नाही वाटत. बट स्टील एक फिनिशिंगसाठी मी करते ते की बाबा हां छान लुक होईल, मी छान दिसेल. लाईट गेली, ब्लेंड करूयात. नो मेकअप लुक पाहिजे आपल्याला, ज्याने फिनिशिंग छान येईल आणि छान दिसेल मी. मला हेअरस्टाईलमध्ये मी कन्फ्यूज आहे की मी काय करू. स्टील आम गोना ट्राय असं मिडल किंवा साईड सेक्शनमधनं असं साईड मागे घेऊन हेअर्स ओपनच ठेवणार आहे. बिकॉज ऑफ आपला वन शोल्डर ओपन आहे, तर वन शोल्डर असा मी नाही दाखवू शकत व्हिडिओवरती. सो मी तो वन साईडने हेअर्सने कव्हर करेल लिटल बिट, म्हणजे प्रॉपर क्लिअर नाही दिसणार ते. हे पण जे असं मी ब्लाऊज क्रिएट केला आहे, त्या ब्लाऊजला मी असं नॉर्मली असं पॅक करेल, ज्याने ते छान वाटेल. आय होप सो. सो स्विस ब्युटीची मी पावडर घेतली आहे, जी संपत आले, जी मी वेचून लावते आहे. मुंबईला जाऊन मी नवीन घेईल. सो या पंखा बंद झाला आहे, तर गरम व्हायला चालू झाला आहे. बघा, मी फक्त बोलायची कमी आहे, लगेच असं माझं काम होतं. पंखा आला लगेच. म्हणजे देवा मला मागू तर दे, पूर्ण तरी म्हणजे बोलू दे, त्याच्या आधीच तू देऊन टाकतोस सगळं यार. आय नो आय एम युअर फेवरेट चाइल्ड. काल ॲक्च्युली सीन असं झालं, लाईट गेली होती दुपारची. मंगळवारची गावात लाईट जाते, सगळ्या कॉमन आहे, सगळ्यांना माहीत आहे. सो माझं असं चाललेलं की श्री स्वामी समर्थ लाईट येऊ दे, श्री स्वामी समर्थ लाईट येऊ दे. नाही आली लाईट. मी झोपून गेले, गरम व्हायला लागलं तशी लाईट आली. झोपेतच आली, मला कळालं नाही. आणि आत्ता जस्ट असं मी बोलता लाईट आली. मग मी त्या गोष्टीचा फायदा उचलला. इसे कहते हे मोखा बरसती. दिवस शूट नाही केलं आहे, सो त्याच्यामुळे मी आज असं समथिंग राडा डूइंग यू नो. तो झाड़ू ब्रशने सबसे पहले हम मेरी जो ब्लैक हो गए हैं, डार्क सर्कल्स हो गए हैं, इसे हम फिट करेंगे. मला समजत नाही असं शिमरी लुक देऊ की स्मोकी लुक देऊ, समजतच नाही. आयलायनर लाव की काजळ लाव. काजळाने जरा छान दिसतात आईस. ह्याला आयलायनरने थोडेसे मोठे दिसतात, कारण मी लावतानाच असं एकदम विंगमध्ये लावते आणि माझे डोळे ऑलरेडी खूप मोठे आहेत नो. सो दिस इज माय आय शॅडो पॅलेट, जे मी आत्ता नवीन घेतलं आहे जस्ट इथे गावाला यायच्या आधी. आणि त्याची हालत ही अशी झाली आहे, आर्याने ॲक्च्युली ते पाडलं. आंघोळीला गेली होती ती, माझा फेसवॉश तिथे पडला होता सेटाफिलचा. तो फेसवॉश त्या पोरीने अख्खाच्या अख्खा नवीन वतून दिला.
आणि त्याच्यात पाणी भरून ठेवून दिलं होतं की मला कळू नये. मी घेते म्हणते हे असं का लिक्विड झालं, हे तर क्रीमी आहे पुरा, असं कसं झालं. मग ते त्यात पाणी भरून ठेवलं. काय नाही, फक्त असे डोळे वाटरले. म्हणलं तू परत माझ्या गोष्टींना हात लावला सांग की मी बघ असं नॅचरल असा वाटेल असा नॉर्मल आय शॅडो केले आहे तुम्ही. ॲक्च्युली मी म्हणजे नॉर्मल साडी वेअर करून कंटाळले होते. रोज रोज साडी वेअर करते आणि प्लेन हाई अशी म्हणजे गोल आणि वन साईड घेणं किंवा एक असं निरा करून वेअर करणं. बट सो दॅट्स वाय आय ट्राईड दिस टाईप ऑफ लुक. इथे अशी मोठी ठुशी घालेल मी. जर बाय द वे जो लुक मी करते त्या लुकवरती हाला मी व्हिडिओ काहीच बघितलेला नाही आहे. म्हणजे काय करणार आहे त्या ह्याच्यावरती, त्या लुकवरती मी कसं शूट करू, काय व्हिडिओ करू, ते काहीच नाही बघितलं. मी फक्त लुक केला आहे. ब्लाऊज सेट करून घेऊयात आपण. या आज खूप खाल्लं आहे, म्हणजे चिकन केलं होतं, मटन होतं, फिश होती. एवढंसं कमी नाही खाल्लं, चिकन भाकरी भात खाल्लं आहे. सो त्याच्यामुळे गुंगी आलती. बट म्हटलं 3 दिवस कंटिन्यू मी शूट नाही केलं आहे, शूट करते काहीतरी. सो कसं तरी स्वतःला रेडी केलं. कालचा दिवस मी कसा घालवला माझं मला माहिती आहे. आजचा दिवस म्हणजे उठले लवकर, त्याच्यानंतर कामं घरी गेस्ट वगैरे आलेले. सो मग ते कामाला वगैरे होतं, म्हणजे कामवालीच बनलेली. भाकऱ्या केल्या 12, सगळी भांडी घासली, ते उरकून मी रेडी होते. म्हणजे असं आठवण आलं की मला झोप यायला लागते आणि मला झोपायचं नाही. मी हलकंसं स्मोक हे आय ट्राय केलं, एकदम हलकासा. आणि जर माझं मन झालं तर मग त्याच्यामध्ये मी शिमर पॅरा जास्त लागेल, ज्याने छान वाटेल. बिकॉज शिमर माझ्याकडे आहे नाहीत, एवढे आहेत बट मला जसं पाहिजे तसं नाही आहे. एकदम हलकंसं पाहिजे, हेवी आहे खूप जास्त, आपल्या लुकला जाणार नाही तसं. सो झालं आहे. आणि माझ्याकडे माझा लिपबाम मी विसरले आहे. सो माझ्याकडे लिपबाम इथे नाही आहे आणि गावातही भेटत नाही. वॅसलिन भेटतं बट मी जायचा कंटाळा केला आहे. सो दॅट्स वाय. तर थोडंसं लिप्स मऊ पडतील ह्याच्यासाठी मी ग्लॉस लावला हलकासा. नॉर्मल झालेलं आहे सगळं आपलं. आता काजळ छान हेवी अप्लाय करेल, ब्लश ऑन, लिपस्टिक, देन प्रॉपर लुक झालेला असेल माझा. मस्कारा लावेल. मस्कारा थोडासा हेवी लावणार आहे. सो ज्याने फिनिशिंग येईल थोडीशी. हे व्हिडिओमध्ये खूप छान वाटणार. मेकअप मी जास्त कधी करतच नाही, समोरून तर तो एवढा दिसतच नाही. आणि व्हिडिओ तर एकदम कमी दिसतो. ऑलरेडी कमी करते, व्हिडिओत अजून कमी दिसतो आणि मला ते तसंच आवडतं. मला टेन्शन हे आलं आहे की मी वेअर केलं आहे, हे दिसतंही खूप छान आहे, खूप मस्त, बट मी अशी बाहेर कशी जाणार आहे, मला त्याचं टेन्शन आलं. म्हणजे मी एक वेळ बाहेर असते ना कुठे तर मला एवढं काय नसतं वाटलं, मी माझ्या गावात आहे. आणि यू नो गाव कसं असतं, गावाकडचे विचार असं ना, आय डोंट गिव्ह अ. बट स्टील म्हणजे गावात मला कोणी काय बोलतच नाही. बोललं तरी मी लक्ष नाही देत. मी मला खायला वगैरे घालताय का, मला पोचतात आहेत तुम्ही लोक, तर मग मला तुमचं बोलणं लागेल 100%. माझ्या पॅरेंट्सला काय वाटत नाही. इफ माय फॅमिली अलाउज मी दिस, सो आय डोंट थिंक अबाउट इट दॅट मच. सो मेबलिनची मी लिपस्टिक अप्लाय करते. हा माझा फेवरेट शेड आहे. अजून एक रेनीचा आहे, मला ब्राऊन शेड सूट करतात. सो या, हा डार्क ब्राऊन आहे. ह्यालापर्यंत म्हणजे 21 इयर्समध्ये मी आत्तापर्यंत कधीच लिप लायनर यूज नाही केलं. बिकॉज आय नो की माझे लिप ऑलरेडी खूप मस्त शेपमध्ये आहेत, ॲज यू कॅन सी. मला एकदा ट्राय करायचं आहे असं लिप लायनर, दॅट ग्लॉस वगैरे ज्या गर्ल्स ॲड करतात. मी ट्राय केलेलं नाही आहे, बट ट्राय करेल मी. सो या, बिकॉज म्हणजे मला असं आहे, मी थोडीशी अशी सावळी आहे. सो आय डोंट थिंक सो की ग्लॉस वगैरे मला सूट करेल. मला असे मॅट कलर सूट करतात, मी मोस्टली मॅटच यूज करते. सो ही ठुशी मी वेअर करायचा विचार केला. ॲक्च्युली ठुशी खूप छान आहे, मला खूप आवडली. बट हिचा प्रॉब्लेम असा झाला, मी फर्स्ट टाईम वेअर करून ही सेकंड टाईम खाली पडली ऑटोमॅटिक. माझी मम्मा वगैरे जाईल तुला काय टिकतं का, हे ते लय सुनावलं तिनं मला, लय सुनावलं. परफेक्ट. ओके, सो हे असंच हवं होतं मला. परफेक्ट झालं आहे. जर माकड माझा फोन घेऊन गेला तर मी त्याच्याकडनं फोन परत कसा घ्यायचा मला हे सांगा. वा नाईस राव भाई. मी म्हणजे भाई मैं चीज़ क्या हूँ, मैं समझ नहीं पा रही खुद को. वेट लेट मी शो यू.
व्हॉट इफ त्या माकड येऊन मला तो चपटलं तर? तो चेरी खातोय. ही इज इटिंग चेरी. कानातले सुद्धा हेवी लागते. माझ्याकडे हेवीमध्ये एक हेच आहे जे माझ्या ह्याच्या ह्याला मॅच होतात प्रॉपर. आय डोंट थिंक सो मी म्हणजे आत्तापासून हे विअर करणार बिकॉज हे खूप खूप जास्त कान दुखतात माझ्याने. सो मी फक्त विअर करून तुम्हाला एक लुक दाखवते. सो हे बघा, ओ फक, माझ्याकडे क्लिपच नाही आहेत. मी हेअरस्टाईल कशी करणार आहे? मला ब्लॅक रबर शोधावं लागेल आय गेस. ओके, बऱ्यापैकी मी खूप छान करायचं ट्राय केलेलं आहे. स्टील आय एम कन्फ्यूज बिटवीन दिस और दिस. आय गेस ही जाते, बट तरी मी ऑप्शनला ह्या दोन ठेवते. अजून आहेत माझ्याकडे खूप छान छान अशा ज्या मी वेअर करून बघते. एक ही आहे सिंपल बट खूप मोठी आहे. सो त्याच्यामुळे मी वेअर करत नाही. मोस्टली दुर्गामतीच झाली. दुर्गामती माहिष्मती साम्राज्यम भूमी पुत्रम सदा सुखीरवम. आली आहे माझ्याकडे, पण माझं पिन नाही कळलेलं आहे. हे खूप छान वाटलं असतं का ना, बट हे ते असं मला होल नाही आहे नाकाला ना. मी करणार बिकॉज आय डोंट थिंक सो की ते मला सूट होईल. सो या मम्मी स्टाईल मी अशी काहीतरी केलेली आहे. मी ट्राय समथिंग. सो या इतक्यातच जमले. आम्ही 5 वाजता स्टील मी रेडी नाही. मम्मी भैया मस्त झोपले. सो गाईज बघा, मी असं काहीतरी लुक ट्राय केलेला आहे. ओके, सो अजून नथ बाकी आहे, टिकली बाकी आहे. देन प्रॉपर लुक आपला डन होऊन जाईल. मी कशी दिसते पोरींनो? म्हणजे कोणासारखी दिसते मी? हा, बरं कशी दिसते? छान दिसते ना, एकदम मस्त. पक्का ना? मला भूमतीने देखो क्या किया है. हे काय करून बसले मी. नेहमी असंच असतं गाईज. मी लुक क्रिएट करते, एवढी मेहनत घेते, मी तयार होते, मी शूट करते. शूट करून झाल्यावर या आराम नसतो. मग हा सगळा मला पसारा आवरावा लागतो. मी खूप जास्त थकले, तुम्ही समजू शकता. मी भांडे घासले, मी भाकऱ्या केल्यात, मी शूट केलं आहे, मी तयार झाले. आता मला अनरेडी व्हायचं आणि हे आवरायचं. मला श्वास घ्यायला येणं झालाय गाईज. गाइस मैं जामुन खा रही हूँ गाइस. गाइस मेरी मम्मी भी जामुन खा रही है. लकीला फिरवायला आले तर बेला बघते. सी ती लाइटिंग किती सॅटिस्फाईड वाटते. बापू बरं आहे का?